विजयाताई जर माईक तुमचा बंद करा. येस, तरी सुद्धा मला गुड मॉर्निंगच येत आहे. ओके, ठीक आहे. अजून तुम्हाला हॅपी क्षण आले नसतील. इट्स ओके. पण हे 10 दिवस 11 दिवस संपता संपता तुमची गुड मॉर्निंग ही हॅपी मॉर्निंग मध्ये नक्कीच कन्वर्ट होईल. येस, पण तुम्हाला स्वतः काहीतरी पुश करायला लागेल स्वतःला. ओके. येस. चला, तर आपण आजपर्यंत काय शिकलो किंवा तुम्हाला काय लक्षात आलं? काय लक्षात आलं तुम्हाला कालपर्यंत? कोण सांगेल? नाही, मीच सांगू. कालपर्यंत आपण असं शिकलो. संगीता ताईचा माईक सुरू झालाय, तुम्हाला बोलायचं आहे, तुम्ही सांगताय का? ओके, ठीक आहे. तर आपण असं शिकलो की वर्तमानामध्ये म्हणजे नाव, प्रेझेंट, आत्ताचा हा क्षण 1 सेकंद हा आत्ताचा, इथे कुणाच्याही आयुष्यात काहीच दुःख नाहीये, काहीच वेदना नाहीये. बरोबर आहे? आणि हा जो क्षण आहे, आत्ताचा हा जो सेकंड आहे, हा काय आहे? सुखद क्षण आहे. हेच सगळं काही आहे. आत्ताचा जो क्षण आहे, हा सुखद क्षण आहे, इथे काहीच नाही. पण आपण काय करतोय एक्झॅक्टली या क्षणाला भविष्याची काळजी हा क्षण आपण जगतच नाही. बरोबर. हा जो वर्तमानातला 1 सेकंद आहे, हा क्षण आहे, तो आपण जगतच नाही. आपण भविष्याची चिंता करतोय आणि भूतकाळातल्या कटू आठवणी गिरवत बसतोय या क्षणाला. मग ह्या क्षणात ज्या आठवणी निर्माण करतोय आपण, त्या आठवणीच होतात ना पुढच्या काळासाठी. आणि मग पुन्हा उद्या काय म्हणणार, कालचा दिवस माझा असा गेला. मग आपण काय शिकलो की हा जो क्षण आहे तोच वास्तव आहे, खरा आहे, फॅक्ट आहे, शाश्वत आहे. याच्यात आपल्याला जगायचं. कारण इथून पुढे 2-4 सेकंदापर्यंत असेल की नाही याची खात्री आपल्याला नाही. त्याच्यामुळे हा क्षण घडू शकतो. भविष्याची काळजी करू नका, चिंता करू नका. ओके. आणि भूतकाळाचं दुःख उगाळत बसू नका. पुन्हा कोणाला शक्य आहे किंवा कोणाला होणार आहे? एवढं जर केलं, ओके, एवढं जर केलं तर आपल्या आयुष्यात मला नाही वाटत काही अडचणी आहेत. बरोबर. येस. तुम्हाला एक होमवर्क दिला होता. होमवर्क तसा रोजच देते मी. काय होता होमवर्क? एकदम न्यू बिगिनिंगचं अफर्मेशन रोज ऐकायचं. ते का ऐकायचं त्याच्यावर कालचं पूर्ण सेशन झालं. कारण आपण कॉन्शियसली जे ऐकतो त्याचा परिणाम आपल्या लाईफ मध्ये आपल्याला दिसतो. म्हणजे सबकॉन्शियस माइंड आपल्या आयुष्यात कशा घटना घडवून आणतो. म्हणून जाणीवपूर्वक आपल्याला पॉझिटिव्ह वाक्य रिपीट करायचे आहे. म्हणून 21 डेजचं चॅलेंज दिलेलं आहे. म्हणून न्यू बिगिनिंगचं जे मॉर्निंग मेडिटेशन आहे किंवा अफर्मेशन ते दिलेलं. बरोबर. अजून काय होमवर्क दिलेला होता की जे दुःख आहे, जे वेदना आहेत, कटू आठवणी आहेत, ते लिहा आणि जाळून टाका. बरोबर. 3 होमवर्क हे झाले. आणि चौथा एक नवीन होमवर्क काय दिलेला होता काल? कालचं जे सेशन झालं त्याच्यावर तो होता की आपल्याला काय हवं आहे ते लिहा. ओके. आपल्याला आपल्या आयुष्यात काय हवं आहे ते लिहायचंय. कसं लिहायचंय? मला जॉब मिळालेला आहे. ज्यांना जॉब हवा असेल, जे शोधत असतील. माझा बिझनेस छान सुरू आहे. मग तुम्ही तिथे लिहू शकता की पर डे इतके क्लायंट मिळत आहे किंवा पर डे इतके रुपये मिळत आहे. ओके. तुम्हाला जे हवंय ते लिहायचंय. कसं लिहायचंय ते? पूर्ण प्लेन ब्लँक व्हाईट पेजेस घ्यायचे. ओके. पूर्ण कोरे व्हाईट पेजेस घ्यायचे आहेत आणि त्याच्यावर रेड म्हणजे लाल पेनाने लिहायचं. आणि तुमची जी इच्छा असेल की ती अर्जंट बेसिसवर पूर्ण झाली पाहिजे, ती इच्छा कशी लिहायची? 21 वेळेला सकाळी उठल्या उठल्या आणि रात्री झोपताना, म्हणजे आता आपण झोपणार आहोत त्यावेळेला 21 वेळेला. कुठली इच्छा जी अर्जंट बेसिसवर पूर्ण करायची आहे. पांढऱ्या शुभ्र कोरा कागद, लाईन्सचा नको. ओके. झेरॉक्स प्रिंट साठी जो वापरतात तो.
20 वेळेला लिहा किंवा 55 वेळेला लिहा 5 दिवस पर्यंत. ओके, 55 वेळेला लिहा 5 दिवस पर्यंत. अशा पद्धतीने तुम्हाला ते लिहायचं आहे. अजून काल काय बघितलं आपण? चेंजेस कुणामध्ये करायचे आहेत? चेंजेस कुणामध्ये करायचे? स्वतःमध्ये. येस, स्वतःमध्ये. इतरांमध्ये चेंजेस करून काही होणार आहे का? होणार आहे. काय होणार आहे? चिडचिड वाढणार आहे. अजून आपलाच ओरा अजून अजून आपण ब्लॉक करणार आहोत, निगेटिव्ह करणार आहोत. बरोबर? आणि जे छान छान पाहुणे आहेत, बीपी, शुगर, डायबिटीज, वेट गेन, हेअर फॉल, हे पाहुणे आपल्याकडे आपणच घेऊन येत आहोत जर आपण इतरांना सतत कंप्लेंट केली तर. मुलांच्या बाबतीत असेल तर काय? मुलांच्या बाबतीत पण हाच नियम लागू, कारण ते काय आहे? झेरॉक्स कॉपी. तुम्ही काय आहात? ओरिजिनल कॉपी. झेरॉक्स कॉपीला कितीही रखडलं तरी पुढची झेरॉक्स घेताना ते तसंच येणार. म्हणून बदल कुठे करायचे? ओरिजिनल कॉपी मध्ये. ओके, येस. तर आजचा पुढचा टॉपिक आहे आपला एक खूप सुंदर थेरपी आहे, ती आपण आता बघणार आहोत, त्याच्यावर प्रॅक्टिकल पण करणार आहोत. माईक प्लीज बंद ठेवा स्वतःचा. ओके, येस, थँक्यू. तर आजचं जे आहे, आता बघा तुमच्यापैकी ना बऱ्याच जणांना आर्थिक अडचणी आहेत, जवळपास सगळ्यांनाच आहेत. आता ह्या 3-1 दिवसाच्या सेशन मध्ये काही जणांच्या आता कमी झाल्या असतील, माइंडसेट चेंज झाला असेल, पण काही जणांच्या त्या आर्थिक अडचणी आहेत तशाच असतील. आता आपल्या सरांनी खूप छान गाणं लावलं होतं, कुठलं? जीवन बीत जाएगा माती के मोल. जो 1 रुपयाचा कॉइन इथे लावतात ना, तो सुद्धा सोबत आपण नेऊ शकत नाही, पण तरी सुद्धा त्याच पैशांसाठी आपण आपल्या वर्तमानातला क्षण खराब करत आहोत. ओके, आता तुम्हाला सगळ्यांना पैसे हवे, आर्थिक अडचण आहे, तर मी तुम्हाला देऊ शकते आता. कुणाला पाहिजे? विजयाताई म्हटल्या हो आर्थिक अडचण आहे. चला माईक सुरू करा तुमचं. ओके, ठीक आहे. चला मी आता तुम्हाला लगेच इन्स्टंट 2 करोड रुपये देते, गुगल पे ला ट्रान्सफर करते 2 करोड रुपये. पण त्याच्या बदल्यात तुमचे 2 डोळे तुम्ही मला देणार. ऑफर मान्य आहे का? बघा आत्ताच काय म्हटलं, आर्थिक अडचण आहे. आता पैसे द्यायला बाकी म्हणजे तुम्ही द्यायला तयार नाही. मी डे 1 पासून काय सांगते की कोणीतरी तुम्हाला देतंय, तुम्ही घ्या, तर बदल घडते. तुम्ही नाही म्हणताय, जाऊ दे शीतलताईंना देऊ आपण. चला शीतलताई, माईक सुरू करा. तुम्हाला 5 करोड देते मी, तुमचे दोन्ही गुडघे मला द्यायचे. शीतल पिंक गाऊनच्या तुम्हाला 5 करोड देते, तुमचे 2 गुडघे द्या. देतात का? नाही. चला आता तुम्हाला ऑफर मान्य नाही, अजून कुणाला आहे काही ऑफर मान्य? आता माईक बंद करा. आहे कुणाला मान्य अजून ही ऑफर? नाही. चला मग आज ना आपण आजच्या सेशन मध्ये तुमची प्रॉपर्टी मोजू, सगळ्यांची सगळ्यांची पोल खोलू, आता सगळ्यांची प्रॉपर्टी मोजू. आज आपण कुणाकडे किती प्रॉपर्टी बघू आपण. कोण कोण रेडी आहे? आजपासून पुढचे जे सेशन आहेत, आजचं एक, उद्याचं एक, अजून एक असेल पुढचं, एक हिमतीचं काम असणार आहे, ज्याच्यात हिंमत येतो शेवटपर्यंत थांबेल. ओके, आता एकेकाची प्रॉपर्टी मोजू आपण थोड्या वेळाने. आता एक थेरी बघू आपण काय आहे आजची थेरपी किंवा सेशन. तर एक डॉक्टर ह्यू लेन नावाची व्यक्ती होती, ते डॉक्टर होते. ओके, अमेरिकेतले ते होते.
आणि ते डॉक्टर असून सुद्धा त्यांच्या मुलीला झालेला असाध्य आजार किंवा रोग बरा करू शकत नव्हते. ओके. स्वतः डॉक्टर होते. जगभरात सगळीकडे त्यांनी अभ्यास केला, रिसर्च केला, मदत मागितली, सगळं केलं. पण त्यांच्या मुलीचा असाध्य असा आजार ते बरा करू शकत नव्हते. मग हे याचा अभ्यास करत असताना ते अमेरिकेतल्या हवाईयन बेटांवर जाऊन पोहोचले काहीतरी औषधी वनस्पती गोळा करण्यासाठी. असं करत असताना तिथे एक चित्र त्यांना दिसलं. म्हणजे सिच्युएशन परिस्थिती त्या बेटावर दिसली, हवाईयन बेटांवर. तिथे राहत होते आदिवासी लोक. आणि ही काही काल्पनिक स्टोरी नाहीये, तर ही सत्यकथा आजही जगभरात आहे. ज्या ठिकाणी आदिवासी लोक राहतात, तर ती लोक काय करतात, त्यांना त्यांचं घर बांधण्यासाठी किंवा अन्न शिजवण्यासाठी, चूल पेटवण्यासाठी लाकूड लागतं. त्यांचं घर पण ते कशाचं बांधतात, पानं, फुलं, झाडाच्या काड्या असं सगळं वापरून, निसर्गातल्या वस्तू वापरून. किंवा खायला सुद्धा ते काय, कंदमुळं खातात है ना. अगदीच म्हणजे रेअर जो भाग आहे शिल्लक अजून, तर अशा ठिकाणी तर त्यांचा नियम काय आहे, ते त्या झाडाची परमिशन मागतात. ओके. त्या झाडाची परमिशन मागतात की हे झाडा, मला तुझा हा अवयव या कामासाठी हवाय. औषधी तयार करण्यासाठी हवाय, किंवा मला लाकूड जाळण्यासाठी हवंय, किंवा घर बांधण्यासाठी हवंय, या पद्धतीने ते करत असतात. हे एक चित्र त्यांना त्या ठिकाणी दिसलं. आणि अजून एक चित्र काय दिसलं, की ती जी टोळी होती, तिथे राहणारे लोक होते, तर तिथल्या एका व्यक्तीने, एका माणसाने गुन्हा केला. ओके. गुन्हा केला. मग या सगळ्या लोकांनी काय केलं, त्या व्यक्तीला मधोमध उभं केलं. त्या व्यक्तीला मधोमध उभं केल्यानंतर बाकीची इतर मंडळी सगळी गोलाकार त्याच्या भोवती उभी राहिली. आणि त्या गुन्हा केलेल्या व्यक्तीला क्षमा याचना करायला लागली, त्याची माफी मागायला लागली. हे चित्र डॉक्टर इंग्लंड यांनी बघितलं, की गुन्हा त्या व्यक्तीने केलाय आणि सगळी लोक त्याची माफी मागतायत. बरोबर. तर त्या लोकांचा काय समज आहे, ज्यांना आपण अशिक्षित आणि मागास म्हणतो, आणि आपण स्वतःला सो कॉल्ड शिक्षित म्हणवतो, तर त्यांचं असं म्हणणं आहे की त्या व्यक्तीने गुन्हा केला ही रिॲक्शन आहे. ओके. सायन्स मध्ये आपण नियम शिकतो पुस्तकामध्ये, आणि आपण शाळेमध्ये जे शिकतो ते 10वी आणि 12वीची परीक्षा दिली की जमा करून टाकतो, वापरत काहीच नाही आपल्या आयुष्यात. तर त्यांचं असं म्हणणं आहे, तो जो गुन्हेगार आहे त्याने जो गुन्हा केलेला आहे ती रिॲक्शन आहे. मग ऍक्शन काय आहे, रिॲक्शन नंतर येते की आधी येते? आधी काहीतरी ऍक्शन घेतली जाते आणि त्याच्यावर रिॲक्शन येते. बरोबर. त्या व्यक्तीने केलेली रिॲक्शन आहे, आम्ही सगळे मिळून असं काहीतरी केलं, अशी काहीतरी ऍक्शन घेतली, ज्याला प्रत्युत्तर म्हणून त्याच्या हातून तो गुन्हा घडला, असं त्यांचं मानणं आहे. बघा, आपल्याला सायन्स मध्ये पण तेच शिकवलेलं आहे की एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. ओके. अपोजिट असते रिॲक्शन, आणि इक्वलची आता काय होते, जबरदस्ती होते. कोणी बीट मारली तर दुसरा दगड मारतो, इतका जवाब पत्थर से. बरोबर आहे. पण त्यांच्या कम्युनिटी मध्ये काय करतात, की त्याची क्षमा याचना करतात, त्याला म्हणतात की हे व्यक्ती, हे माणसा, आम्हाला माफ कर, आमचं चुकलं, आम्ही असं काहीतरी वागलो की ज्यामुळे तू हा गुन्हा केला. ओके. मग त्याला म्हणतात ते सॉरी, आम्हाला माफ कर, आमचं चुकलं, आणि डिक्लेअर करतात की तू आम्हाला माफ केलेलं आहेस त्यासाठी तुझे धन्यवाद. आणि म्हणतात की आय लव्ह यू, आमचं सगळ्यांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आता तुम्हाला तुमच्या स्वतःच्या प्रत्येकाने आपापल्या पर्सनल आयुष्यामध्ये बघायचं आहे, आपलं काय सुरू आहे. आपल्या मुलांच्या बाबतीत आपल्याला होलसेल मध्ये कंप्लेंट्स आहेत. तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं वय काहीही असेल, 0 ते 100, 100 कुणाचं नसेल आता इथे,
पण कुणाच्या मुलांचे लग्न झालेले असतील, कुणाची मुलं कॉलेजला असतील, शाळेला असतील, प्री स्कूलला असेल, व्हॉट एव्हर तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं वय काहीही असेल, होलसेल मध्ये कंप्लेंट्स आहेत. तुमचा पार्टनर कोणी असेल, नवरा असेल, बायको असेल, वय काहीही असेल, आपल्याला होलसेल मध्ये कंप्लेंट आहे. पण थोडंसं स्वतःच्या आत डोकावून बघा, ज्या वेळेला तुमचा मुलगा किंवा मुलगी किंवा पार्टनर तुम्हाला तुमची वेळ मागत असतात, त्यावेळेला आपण काय करतो? आपला बिझनेस दाखवतो, आपण आपल्या कामात बिझी असतो आणि आपल्या पार्टनरला आपल्या मुलांना आपला वेळ हवा असतो. आपल्या मुलांना आपण वेळ दिला नाही की ते काय करतात? चिडचिड करतात आणि असे काही उद्योग करतात की आपल्याला उठून त्यांच्याकडे जायलाच लागतं. किंवा शाळेतून अशी काहीतरी कंप्लेंट येते की ऑफिस मध्ये रजा टाकून ते नुसतं राहायला शाळेत जायला लागतं. होतं का असं? किंवा ताप येतो, आजारी पडतात. बरोबर आहे? होतं असं. आपण आपल्या घरातल्या माणसांना गृहीत धरतो की यस आहेत ते, आहेत ते. बरोबर आहे? आता याच्या विरुद्ध असे काही लोक आहेत आपल्या आयुष्यात की ज्यांना आपण तिरस्कार करतो. बरोबर आहे? आणि समोरून आपल्याला तिरस्कार मिळतो. पण आपल्याला आधी काय दिसतो? समोरचा माणूस आपल्याला तिरस्कार करतो ते आपल्याला दिसतं. आपण काय करतो ते आपल्याला दिसत नाही. हे फॅक्ट आहे. तुम्ही मनातल्या मनात स्वतःशी तरी बोला आणि याच्यावर विचार करा. बरोबर आहे? तर आपल्याला काय करावं लागणार आहे? आज आपल्याला सगळ्यांना माफ करायचंय. आज हे सेशन उद्या सगळ्यांना माफ करायचं आणि कसं करायचं हे सेशन उद्या. आजच्या सेशन मध्ये आपण काय बघणार आहोत की आपली प्रॉपर्टी काय आहे ते आपण बघणार आहोत. आपण जी म्हणतो ना की आपल्याकडे सुख नाही, समाधान नाही किंवा आपल्याकडे पैसा नाही, अडचण आहे, तर आपण ते बघणार आहोत. ते कॅल्क्युलेट करणार आहोत की आपल्याकडे किती आहे. ओके. तर कालचं सेशन आपण कुठे सोडलं होतं की सबकॉन्शियस माइंडला ट्रेन कसं करायचंय? अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन, मेडिटेशन. अफर्मेशन म्हणजे जाणीवपूर्वक बोलली जाणारी पॉझिटिव्ह वाक्य. व्हिज्युअलायझेशन म्हणजे ते बघायचंय आपल्याला घडताना. आणि मेडिटेशन म्हणजे स्वतःशी कनेक्ट होणं. मी ग्रुप मध्ये का मेसेज टाकते? आता तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला माहित नाही, तुम्ही जर जुने असाल तर तुम्हाला माहितीये. बऱ्याचदा माझा ऑडिओ मेसेज ग्रुप मध्ये तुम्ही ऐकला असेल की इतर लोक येतात आणि त्यांचा बिझनेस इथे प्रमोट करतात. पण जिज्ञासा गुरुकुलम म्हणजे जाणून घेण्याची इच्छा. ओके. जिज्ञासा, जाणून घेण्याची इच्छा. तुम्ही स्वतःला जाणून घ्या. तुम्हाला कुठल्याच प्लॅटफॉर्मवर तुमचा बिझनेस प्रमोट करावा लागणार नाही. लोक स्वतःहून तुमच्याकडे येतील. नोकरीची संधी सुद्धा स्वतःहून तुमच्याकडे येईल. तुम्हाला फक्त स्वतःला सांगायचं आहे. मेडिटेशन म्हणजे काय? स्वतःला कनेक्ट होणं. बाहेर एक ब्रह्मांड आहे, इथे एक ब्रह्मांड आहे. त्या दोघांची फ्रिक्वेन्सी मॅच ज्या दिवशी होते, ज्या वेळेला होते, त्या दिवशी तुमच्या आयुष्यात भरभरून संधी येतात. मग तुम्हाला उगाचच त्या एक नंबरला जाऊन मेसेज टाकण्याची गरज पडत नाही. जे काही करायचंय योग्य पद्धतीने करा. ओके. तर आपल्याला मेडिटेशन मध्ये स्वतःला कनेक्ट करायचंय आणि बघायचंय की ऑलरेडी आपल्याकडे काय आहे. ठीक आहे. तर आता आपली वही उघडायची, सगळ्यात आधी आजची तारीख लिहायची, पहिलं वाक्य लिहायचं, मीच आहे माझ्या जीवनाची शिल्पकार. दुसरं वाक्य लिहायचं, चमत्कार त्याच्याच आयुष्यात घडतात जो चमत्कारांवर विश्वास ठेवतो. पहिलं वाक्य. ओके. पहिलं होतं की मीच आहे माझ्या जीवनाची शिल्पकार आणि दुसरं वाक्य, जो चमत्कारांवर विश्वास ठेवतो त्याच्याच आयुष्यात चमत्कार घडतात. ओके.
आता पुढचं लिहायचं आहे. आजचं जे सेशन आहे, आता मी जे तुम्हाला एक्सप्लेन केलं त्याला म्हणतात हो पोनो पोनो थेरी. ओके, हो पो नो पो नो थेरी हा एक रिसर्च आहे. ओके, तर हा रिसर्च काय सांगतो की डॉक्टर ह्यू लेन हे होते, त्यांचा मुलीचा असाध्य आजार कसा बरा करायचा यावर त्यांचा कंटिन्यू रिसर्च सुरू होता, अभ्यास सुरू होता. वेगवेगळ्या डॉक्टर लोकांना ते भेटत होते आणि तिला कसं बरं करायचं हे ते बघत असताना अमेरिकेतील हवाईयन बेटांवर ते जाऊन पोहोचले. तिथे त्यांना हे चित्र दिसलं की कुठल्याही माणसाला जर सुधरवायचं असेल, त्या गुन्ह्यातून किंवा त्या आजारातून किंवा त्या परिस्थितीतून त्याला बाहेर काढायचं असेल किंवा स्वतःला बाहेर यायचं असेल, तर जी काही खराब झालेली सिच्युएशन असते ती असते रिॲक्शन. ती असते रिॲक्शन. आपण काहीतरी ऍक्शन घेतलेली असते, ती आपल्याला बरी करायची असते. आता बघा, जर आपण सकाळी न्यूज पेपर वाचला किंवा टीव्हीवर न्यूज लावला किंवा आजकाल व्हॉट्सअपला सुद्धा न्यूज येत आहेत. ओके, अतिशय घाणेरडे प्रकार आपल्या आजूबाजूला सुरू आहेत, कमी वयात सुरू आहे किंवा चोरी लूटमार असं दरोडे बरंच काही काही खूप काही काही सुरू आहे. तर ही काय आहे, भारताची भावी पिढी आहे. आपल्याला ती भारताची भावी पिढी नाही सुधारायची. आपल्याला फक्त स्वतःला आणि आपल्या एका मुलाला सुधारायचंय, एवढंच करायचंय. ते एवढा 140 करोड लोकांचा विचार, भारताचा विचार आपल्याला करायचा नाही. आपलं कामच एक आहे की मी स्वतःला सुधारवणार, म्हणजे जे आपण कंप्लेंट मोड मध्ये आहोत तर त्या कंप्लेंटला कम्प्लीट करायचंय. ओके, कंप्लेंटला कम्प्लीट करायचंय, स्वतःवर काम करायचंय आणि स्वतःच्या मुलांना व्यवस्थित शिकवण द्यायची आहे. जसं काल आपण स्क्रीनवर बघितलं, जिजा माता त्यांनी काय केलं की ऑलरेडी डिक्लेअर करून टाकलं त्या एवढ्याशा पिल्लाला की तुम्ही राजा आहात. काही कळत होतं का? डायरेक्ट ते पिल्लू बाहेर आल्याला काय म्हटलं, राजे. तसं आपल्याला करायचं, त्याच्यासाठी अफर्मेशन आपल्याला सांगितले गेलेले. ओके, मग आता डॉक्टर ह्यूले यांनी पण त्यांना पण तेच समजलं की काय करावं लागणार आहे, स्वतःच बदल करायचे. मग आता हे जे डॉक्टर होते त्यांची नियुक्ती झालेली होती एका मेंटल हॉस्पिटलमध्ये. खतरनाक फार वेडे लोक तिथे होते आणि जेलमध्ये सुद्धा त्यांची नियुक्ती झालेली होती, जिथे अट्टल गुन्हेगार होते. ते जेल आणि ते मेंटल हॉस्पिटल असं होतं की तिथे ती लोक, ते कैदी लोक आणि ते वेडी लोक कधीच कुठल्या अधिकाऱ्याला टिकू देत नव्हते. ओके, हा त्यांचा रेकॉर्ड होता. प्रचंड ठार वेडी लोक तिथे होती आणि अट्टल गुन्हेगारी लोक तिथे होते, ते कुठल्याच अधिकाऱ्याने टिकू देत नव्हते. मग डॉक्टर ह्यू लेन जसं हे अमेरिकेतील हवाईयन बेटांवर जाऊन आले, त्यांचा रिसर्च झाला की त्यांना काही गोष्टी लक्षात आल्या. मग त्यांनी काय केलं की या गोष्टी त्यांच्या प्रॅक्टिकल लाईफ मध्ये वापरायला सुरुवात केली. 10 ते 5 त्यांच्या फक्त ऑफिसच्या केबिन मध्ये जायचं, वार्ड मध्ये जायचं नाही, जिथे वेडी लोक असतात तिथे जायचं नाही, फक्त ऑफिस मध्ये बसायचं. आणि काय करायचं, ऑफिस मध्ये काय असतं तर प्रत्येक पेशंटची फाईल असते, बरोबर आहे. प्रत्येक कैद्याची फाईल असते आणि फाईलवर काय असतं, त्या व्यक्तीचं नाव, फोटो, जन्मतारीख, काय गुन्हा केलाय किंवा कशासाठी वेडा झालाय हे सगळे डिटेल्स असतात. तर त्यांनी काय प्रयोग केला, डॉक्टर हुलेन यांनी ती फाईल बाहेर काढायची, ती वाचायची, शांतपणे वाचायची, प्रेमाने त्या फोटोकडे बघायचं आणि प्रेमाने आपला हात त्या फोटोवर फिरवायचा आणि काय म्हणायचं, लिहून घ्या वहीमध्ये, आय एम सॉरी, मला, मी चुकलो. ओके, आय एम सॉरी पहिलं वाक्य मराठीत, मी चुकलो किंवा चुकले. दुसरं वाक्य, प्लीज फॉरगिव्ह मी, मला माफ कर. तिसरं वाक्य, आय थँक यू, मी तुझी आभारी आहे, धन्यवाद. आणि चौथं वाक्य, आय लव्ह यू, माझं तुझ्यावर प्रेम आहे.
ओके. I am sorry. Please forgive me. I thank you. I love you. हे त्यांनी काय करायचं 10 ते 5 ऑफिस मध्ये जायचं आणि रोज ठरवलेल्या 10 फाईल काढायच्या आणि रोज त्या 10 फाईलवर वन बाय वन ती फाईल उघडायची शांतपणे ती फाईल वाचायची त्या व्यक्तीच्या फोटोवर प्रेमाने हात फिरवायचा त्या फाईलवर प्रेमाने हात फिरवायचा आणि ही प्रार्थना म्हणायची ही थेरपी म्हणायची आणि याचा रिझल्ट असा झाला महिनाभराच्या आत तिथला एक एक कैदी आणि एक एक वेडा बरा होऊन घरी जायला लागला. हे मॅजिक झालं. ओके. आणि ही कुठली स्टोरी नाहीये काल्पनिक हे वास्तव आहे हे सत्य आहे हे रिसर्च आहे तुम्ही गुगलवर बघू शकता युट्यूबवर बघू शकता अदरवाईज कुणाचं कशाला ऐकायचं स्वतः अनुभव घ्या तुमच्या आयुष्यात सुद्धा अशी लोक असतील ज्यांच्यामुळे तुम्हाला आता त्रास होतोय ज्यांनी कधी काळी तुम्हाला त्रास दिलेला आहे ओके किंवा तुमची लहान मुलं ऐकत नाहीयेत अभ्यास करत नाहीयेत तर मनातल्या मनात त्यांच्याकडे बघून किंवा ठरवून हा प्रयोग करा बसून एका जागेवर आणि बघा पुढच्या 7 दिवसात करा 7 दिवस कंटिन्यू करा कसे बदल तुम्हाला जाणवतात ओके तर ही खूप सुंदर थेरपी आहे आजपासून आपल्या आयुष्याचा भाग याला करायचा आहे ओके येस हँड रेज केलाय का आता ओके बोला सुवर्ण नाही आय थँक यू आय थँक यू आणि चौथं आय लव्ह यू ठीक आहे तर या पद्धतीने आपल्याला ही प्रार्थना करायची आहे आता बघा तुम्हाला जर माहिती असेल किंवा नसेल तसं मी पहिल्या किंवा दुसऱ्या सेशनला पण तुम्हाला सांगितलं की संपूर्ण जगामध्ये जी सर्वश्रेष्ठ लॅबोरेटरी आहे सायन्स लॅब जी आहे ती म्हणजे आपलं शरीर आहे बरोबर तुमच्या शरीराला तुम्ही ही 4 वाक्य रोज म्हणा तुमची कुठल्याही प्रकारची शारीरिक दुःख वेदना बंद होते नाही बंद ओके तर आता आपण एक छोटस मेडिटेशन करूया सगळ्यांनी डोळे बंद करायचे ताट बसायचे वही बंद करा जर तुमचे व्हिडिओ सुरू असतील आणि तुम्ही एका जागेवर बसून करत असाल तर आज तुम्हाला खूप सुंदर अनुभव येईल रेडी सर्वजण शक्य तेवढं ताट बसायचं आहे 90 डिग्री स्ट्रेट आणि संपूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे जाणीवपूर्वक आपल्याला दीर्घ श्वास घ्यायचे आहेत श्वास घेताना नाकाने घ्या नाभीपर्यंत खोलवर घ्या हळूवार घ्या दीर्घ श्वास घ्या आणि हळूवारपणे तोंडाने तो श्वास सोडून द्या 5 वेळेला ही प्रोसेस आपल्याला करायची आहे अजूनही सांगते व्हिडिओ जर सुरू असेल तुम्ही बसून करत असाल तर तुम्हाला छान एक्सपिरियन्स येईल हा एनर्जीचा क्लास आहे इथे एनर्जी एक्सचेंज होत असते जर व्हिडिओ बंद असतील तर मला माहिती नाही की मला एनर्जी कुठे पाठवायची आहे जाणीवपूर्वक आपल्याला दीर्घ श्वास घ्यायचे आहेत खोलवर घ्यायचे आहेत नाकाने घ्यायचे आहेत नाभीपर्यंत खोलवर आणि तोंडाने श्वास सोडून द्यायचा आहे ताठ बसायचंय संपूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे या वेळेला तुम्हाला काही विचार येतील पण आपल्याला त्या विचारांकडे लक्ष द्यायचं नाही विचारांचं काम आहे येणं विचारांचं काम आहे जाणं जसं एखाद्या स्टॉपवर एखादी बस येते आणि लगेच निघून जाते तसंच शीतलताई तुम्ही स्क्रीनला काय हात लावताय
प्लीज कोणीही डिस्टर्ब करू नका, स्क्रीनला हात लावू नका. संपूर्ण लक्ष श्वासांवर केंद्रित करायचं आहे. डोळे बंद केले, चित्त एकवटायला सुरुवात केली की मला माहिती आहे आपल्याला प्रचंड विचार येतात. विचारांचं काम आहे येणं, विचारांचं काम आहे जाणं. विचार येतील तसे ते जातील. आपल्याला द्रष्टा होऊन त्या विचारांना बघायचं आहे. त्या विचारांसोबत वाहवत जायचं नाही. फक्त द्रष्टा होऊन त्या विचारांना बघायचं आहे. आपलं ब्रीथिंग हे आता नॉर्मल झालेलं आहे. बघा, आता तुमच्याकडे काय काय प्रॉपर्टी आहे, किती प्रॉपर्टी आहे ती आपण बघणार आहोत, मोजणार आहोत. मस्त मज्जा येणार आहे. संपूर्ण शांतता, डोळे बंद करायचे आहेत. सुचलताई, प्रॅक्टिकल केलं तर काहीतरी कळेल, अदरवाईज काही कळणार नाही. संपूर्ण लक्ष श्वासांवर केंद्रित करा. शांतता, संपूर्ण शांतता. आपल्या आजूबाजूला बघा किती लोक अशी आहेत ज्यांच्या डोक्यावर केस नाही किंवा खूप जास्त हेअरफॉल सुरू आहे. पण तुमच्या डोक्यावर किती सुंदर काळेशार केस आहेत. तुमच्या केसांवर तुम्हाला प्रेमाने हात फिरवायचा आहे आणि थँक्यू म्हणायचं. अगदी मायेने, प्रेमाने, जसेही आहेत पण आहेत तुमच्याकडे. छोटे असतील, मोठे असतील, अर्धवट काळे, अर्धवट पांढरे असतील, कसेही असतील पण आहेत. आज त्या केसांवर प्रेमाने हात फिरवा, त्यांना थँक्यू म्हणा. त्या केसांच्या खाली मेंदू आहे. त्याच मेंदूच्या जोरावर सगळं तुमचं लाईफ व्यवस्थित सुरू आहे. आजूबाजूला बघा ठारवेळी लोक आहेत. काही लोकांना ब्रेन ट्यूमर झालेला आहे, ब्रेन कॅन्सर झालाय, ब्रेन डेड झालाय, मतिमंद आहेत, गतिमंद आहेत. हे सगळं कुणाचं आहे? दुखणं मेंदूचं. तुमच्या वाट्याला आलं आहे का ते? नाही. जरा त्या डोक्यावर, त्या मेंदूवर प्रेमाने हात फिरवा आणि थँक्यू आणि आय लव्ह यू म्हणा. तुम्ही जेवढं इमोशनली इथे आज कनेक्ट होणार तेवढे छान रिझल्ट तुम्हाला मिळतील. तुमच्या इमोशन्स पाहिजे, त्या स्पर्शातून त्या मेंदूला जाणवलं पाहिजे. तो नसता तर काय झालं असतं? कसं असतं आजचं तुमचं आयुष्य जरा बघा. कृपया डोळे बंद करून अनुभव घ्या. तिथून पुढे आपल्याला बघा आजूबाजूला. जर तुम्ही आजूबाजूला बघितलं, गुगलवर सर्च केलं, युट्यूबवर सर्च केलं तर असे खूप लोक आहेत ज्यांना चेहऱ्यावर डोळे तर आहेत पण ते अंध आहेत. इतकं सुंदर सृष्टी सौंदर्य आहे ते बघू शकत नाही, त्याचा आस्वाद ते घेऊ शकत नाही. ना ते आपल्या जवळच्या माणसाला बघू शकतात, ना निसर्गाचं सौंदर्य बघू शकतात. जे सुख आपण डोळ्यांनी अनुभवत आहोत, आपल्या जवळच्या माणसांना बघत आहोत, या सृष्टीतले रंग बघत आहोत, ती लोक नाही बघू शकत. पण तुमच्याकडे सुंदर डोळे आहेत परमेश्वराने दिलेले. त्या डोळ्यांवर तुम्ही हात घेऊन जा, त्यांना थँक्यू आणि आय लव्ह यू म्हणा. जरा त्यांची काळजी घ्यायला सुरू करा. तुमचं चष्म्याचा नंबर निघून जाईल. तुम्ही त्यांची काळजी नाही घेतली म्हणून त्या डोळ्यांच्या वर तुम्हाला ते आर्टिफिशियल डोळे लावावे लागले. सॉरी म्हणा की उगाच ते कृत्रिम ओझं त्या डोळ्यांवर तुम्ही चढवून ठेवले, त्यांना सॉरी म्हणा. चष्मा काढल्यावर सुद्धा जर तुम्हाला थोडं थोडं दिसतंय तर त्यांना थँक्यू आणि आय लव्ह यू म्हणा. इथून पुढे जायचंय आपल्याला. आपल्या आजूबाजूला अशी लोक बघायची, गुगलला, युट्यूबला सर्च करायची आहे की ज्यांना शरीरावर दिसायला कान तर आहेत
पण त्यांना ऐकू येत नाही. ते तरसले आहेत त्यांच्या जवळच्या व्यक्तींचा आवाज ऐकण्यासाठी. या निसर्गातलं जे सौंदर्य आहे, जे ध्वनीमधून आपल्याला सुख देत. बघा, सेशनच्या आधी तुमची किती गडबड असते घरातल्या कामांची, आणि सेशनला बसायचं असतं, कशी मनस्थिती असते. पण सेशनच्या 10 मिनिट आधी इथे आपण एक म्युझिक प्ले करतो. कशासाठी? की आपल्याला रिलॅक्स वाटावं, आपल्याला छान वाटावं, आपण इथे चित्त एकवटू शकले पाहिजे, है ना? म्युझिक काय काम करतं? आपला मूड खराब असेल, आपण गाणं ऐकलं, ज्या पद्धतीचं गाणं ऐकतो त्या पद्धतीचा आपला मूड होतो. किती सुंदर संगीत आहे या विश्वात, या जगात. पण ते संगीत ती लोक ऐकू शकत नाही. कान आहेत पण बहिरी लोक आहेत, ऐकायला येत नाही. तुम्हाला ऐकू येतंय? तुमचे कान तुमच्या आयुष्यात किती महत्वाचा रोल प्ले करत आहेत याच्यावर जरा विचार करा. आणि जर तुमचे कान तुमच्यासाठी महत्वपूर्ण असतील तर त्या कानांवर हात ठेवा आणि त्यांना आधी तर सॉरी म्हणा, की कधीच तुला मी थँक्यू म्हटलं नाही, तुला प्रेम दिलं नाही, कर्ण कर्कश आवाज कधी कधी ऐकला, तुला त्रास झाला असेल असं म्हणून त्याची माफी मागून त्यांना थँक्यू आणि आय लव्ह यू म्हणा. असे कितीतरी लोक आहेत तुमच्या आजूबाजूला की त्यांना व्हेंटिलेटरवर, आता या क्षणाला ते व्हेंटिलेटरवर आहे, त्यांना ऑक्सिजनचा सप्लाय बाहेरून करावा लागतोय. काही लोकांना ते इन्हेलर पाईप वापरावा लागतोय, श्वास घेण्यात त्यांना अडचणी येत आहेत. पण तुमच्या चेहऱ्याचं सौंदर्य वाढवतं आहे तुमचं नाक, आणि त्याच्या सोबत तुम्हाला जिवंत ठेवतं आहे तुमचं नाक. श्वास घेऊन ती प्राण ऊर्जा हृदयापर्यंत पोहोचवत आहे. तुमचा श्वास सुरू आहे फक्त आणि फक्त तुमचं जे नाक आहे त्याच्यामुळे. कसंही असेल, निमुळत असेल, ठेंगणं असेल, रुंद असेल, अरुंद असेल, पण ते नाक जे आहे त्याच्यामुळे तुमचं आयुष्य आहे. त्या नाकाला जरा प्रेमाने स्पर्श द्या, थँक्यू म्हणा, आय लव्ह यू म्हणा. त्याच्याकडे जर दुर्लक्ष केलं असेल आणि जर म्हटलं असेल की अरे माझ्या चेहऱ्यावर मला हे नाक नाही आवडत, तिचं किती छान आहे, तर त्या नाकाला सॉरी म्हणा. जसंही असेल तसा त्याचा स्वीकार करा. तुम्हाला जिवंत राहण्यासाठी ते एकमेव कारण आहे जिथून तुम्ही श्वास घेत आहात. अजून पुढे जायचं आहे. अरबट सरबट जिभेचे चोचले काहीही आणि कधीही वाटेल ते खातो आपण. आणि कुठे जात आहे हे? आपल्या अन्न नलिकेत. त्या अन्न नलिकेला आज सॉरी म्हणा, थँक्यू म्हणा, आय लव्ह यू म्हणा. कारण अशी खूप लोक आहेत आत्ता दवाखान्यात ऍडमिट आहेत, त्यांना अन्न नलिका त्यांची काम करत नाही, त्यांना नाकातून पाईप टाकले आणि तिथून लिक्विड डाएट सुरू आहे. तशी परिस्थिती आहे का आपली? त्या अन्न नलिकेला थँक्यू. हे सगळं कोण पचवत आहे? कधीही काहीही खाल्लेलं? आपलं जठर, लहान आतडे, मोठे आतडे, आपली संपूर्ण पचन संस्था. जर तुम्हाला माहित असेल किंवा नसेल, आपल्या शरीरातला अत्यंत नाजूक असा अवयव कुठला आहे? तर आपले पोटातले आतडे अत्यंत नाजूक अवयव आहे. आणि त्याच्यावरच आपण काय करतोय? अत्याचार करतोय. कितीतरी लोक अशी आहेत आता ऍडमिट आहेत ज्यांना पोटाचे आजार, विकार आहेत. त्यांना गरजेपुरतं सुद्धा अन्न खाता येत नाही. पण तुमचं हे मशीन, तुमचं हे ग्राइंडर उत्तम काम करत आहे. तुमची ज्या वेळेला तुमच्या जिभेची जी इच्छा होईल, ज्या वेळेला होईल त्या वेळेला ते तुम्ही खाऊ शकत आहात. आणि तुमचं हे ग्राइंडर, तुमची ही पचन संस्था ते पचवू शकत आहे. कृपया डोळे बंद करून अनुभव घ्यावा.
ताड बसा. तुमच्या इमोशन्स तिथे कनेक्ट करा. संपूर्ण लक्ष तिथे केंद्रित करा. तुमची अन्ननलिका, तुमचं जठर, लहान आतडे, मोठे आतडे, संपूर्ण जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे त्याला थँक्यू म्हणा. बघा तुमची मान किती सुंदर आहे. तुमची जी पर्सनॅलिटी आहे त्याच्यात किती ती सौंदर्य निर्माण करते आहे. एखादा म्युझिक लावा ना, माइंड रिलॅक्सेशन. किती सुंदर तुमची मान आहे जी तुमच्या संपूर्ण पर्सनॅलिटी मध्ये एक आकर्षकपणा निर्माण करते आहे. तुमच्या त्या मानेला थँक्यू म्हणा. तुमचे शोल्डर, बघा काही लोक असे आहेत ज्यांचं खूपड निघालेलं आहे. एक खांदा वर एक खांदा खाली आहे, त्यामुळे त्यांचं सौंदर्य कमी होत आहे. पण बघा तुमचे खांदे, तुमचे शोल्डर इतके परफेक्ट आहे की ज्यामुळे कुठलाही ड्रेस तुम्हाला व्यवस्थित बसतो. तुमची पर्सनॅलिटी सुंदर दिसते. तुमच्या त्या खांद्यांना थँक्यू म्हणा, कारण त्या खांद्यांनाच तुमचं धड जोडलं गेलेलं आहे. तुमचे हात जोडले गेलेले आहेत. तुमचं धड आणि हात जर व्यवस्थित नसते, शोल्डर व्यवस्थित नसतं, तर बघा तुमची पर्सनॅलिटी कशी दिसली असती. तुमचा छातीचा भाग आणि पाठीचा भाग बघा. तुमच्या पर्सनॅलिटी मध्ये तुमची ती सरळ प्लेन उंच पाठ, रुंद पाठ, लांब पाठ, छातीचा उभार, त्याच्यामुळे पर्सनॅलिटी इतकी सुंदर आहे. छातीच्या आतमध्ये तुमचं हृदय आहे, फुफ्फुस आहे आणि त्यांचं काम परफेक्टली फाईन आता सुरू आहे. म्हणून तुम्ही या सेशनला आता बसू शकलेले आहात. काही लोक दवाखान्यात ऍडमिट आहेत, काही लोक रस्त्यावर आहेत ज्यांना उपचार सुद्धा मिळत नाही, अंगावर पूर्ण कपडे नाही, पण तुमच्याकडे ते सगळं आहे आणि तुम्ही या सेशनला बसू शकलेले आहात. तुमचं हृदय, तुमचं फुफ्फुस, छाती, पाठ, कमर, तो तुमचा मनका, त्याला थँक्यू म्हणा. संपूर्ण तुमच्या धडावर हात फिरवा प्रेमाने, मायेने. पाठीवरून, छातीवरून, तुमचं हृदय, फुफ्फुस, पोट, कमर, संपूर्ण दोन्ही हाताने मायेने स्पर्श करा आणि थँक्यू म्हणा. इतके दिवस तुम्ही त्यांना दुर्लक्षित ठेवलं म्हणून सॉरी म्हणा. बघा इथून पुढे विचार करा, जर तुम्हाला हाताला कोपर नसतं तर काय झालं असतं. तुमचा हा अखंड हात नसता तर काय झालं असतं. अजूनही आत्ताही आपल्या आजूबाजूला अशी लोक आहेत ज्यांना पूर्ण हात नाही, ज्यांच्या हाताला कोपर नाही. इमॅजिन करा तुम्हाला हे हाताला कोपर नसतं तर काय झालं असतं. जी दैनंदिन कामं आपण करू शकत आहोत ती करू शकलो असतो का इझिली? नाही ना. प्रेमाने त्या तुमच्या कोपऱ्याला स्पर्श करा, सॉरी म्हणा, थँक्यू म्हणा, आय लव्ह यू म्हणा. कोपऱ्यापासून तुमचा संपूर्ण पुढचा हात, तुमचं मनगट, त्या मनगटावर जरा तुमचा प्रेमाचा स्पर्श द्या. हे मनगट नसतं तर काय झालं असतं आपलं. अशी काही लोक आहेत त्यांना हात नाही, मनगट नाही, आणि अशीही काही लोक आहेत ज्यांना नाही तरी पेन ते त्यांच्या पायात पकडून सुंदर ड्रॉइंग, स्केचिंग, कला निर्मिती करत आहेत. पण आपल्याला तेवढे चॅलेंजेस नाही. जरा त्या मनगटाला, तुमच्या हाताच्या तळव्याला, त्या पाचही दहाही बोटांना प्रेमाने स्पर्श करा आणि त्यांना दुर्लक्षित ठेवलं एवढे दिवस म्हणून आधी सॉरी म्हणा, नंतर थँक्यू आणि आय लव्ह यू म्हणा. तिथून पुढे
कमरेपासून खाली अनेक लोकांना हे पाय नाही. तुम्हाला पाय आहे, त्या पायामध्ये घालण्यासाठी रोज तुम्ही प्रत्येक साडी ड्रेसवर मॅचिंग चप्पल सँडल घेत असता. काही लोक असे आहेत ज्यांना पायच नाही. तुमचे असे पाय जे तुमच्या मनात ज्या वेळेला तुम्हाला जिथे जाण्याची इच्छा होईल त्या ठिकाणी तुम्हाला पटकन घेऊन जातात. तुम्हाला वाटलं इथून उठायचं, इथे जायचं, तिथे जायचं, तुम्हाला कधीही कुठेही जावंसं वाटलं तर हे पाय तुम्हाला तिथे घेऊन जातात. संपूर्ण त्या पायांवर प्रेमाचा स्पर्श द्या. आतापर्यंत त्यांना दुर्लक्षित ठेवलं म्हणून त्यांना सॉरी म्हणा. नंतर त्यांना थँक्यू आणि आय लव्ह यू म्हणा. जे अरबट सरबट खाऊन स्वतःची काळजी न घेता जे एवढं अवाढव्य शरीर वजन वाढवून ठेवलेलं आहे, शरीरात रोग वाढवून ठेवलेले आहेत, या सगळ्याचा भार त्या पायांवर आहे. नित्यकर्म चुकत नाही, तासभर उभं राहून स्वयंपाक करावा लागतो, अजून बरीचशी दिवसभरातली तुमची कामं तुम्हाला करायला लागतात. कुणाच्या जोरावर करतात, कुणाच्या जोरावर उभं राहतात, तर या पायांच्या, या गुडघ्यांच्या, त्या पायांना, त्या गुडघ्यांना थँक्यू म्हणा. त्या गुडघ्यावर प्रेमाने स्पर्श करा. त्या पोटऱ्या, पायाचं कोपर, सगळ्यांना थँक्यू म्हणा. त्यांना जर तुम्ही अति दुर्लक्षित केलेलं असेल तर त्यांना त्यांची आधी माफी मागा, सॉरी म्हणा. तुमचे जे इंटरनल ऑर्गन्स आहेत, किडनी आहे, जननेंद्रिय आहे, सेक्स ऑर्गन्स आहे, ते अतिशय व्यवस्थित त्यांचं कार्य सुरू आहे. सुरळीतपणे ते त्यांची जबाबदारी पार पाडत आहेत. जगभरात लाखो करोडो असे लोक आहेत की ज्यांना बाळ होत नाही, प्रयत्न करून करून थकलेले आहेत. पण तुमचे सर्व ऑर्गन्स परफेक्टली फाईन आहेत. तुम्हाला नैसर्गिकरित्या बाळ झालेली आहेत. तुमच्या त्या सर्व इंद्रियांना थँक्यू म्हणा. आजपर्यंत तुम्ही त्यांना दुर्लक्षित केलं, त्यांचं ऐकलं नाही, त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही, म्हणून पिरियड्सचे प्रॉब्लेम, पीसीओडी अँड सो कॉल्ड फॅशनेबल नवीन नवीन नावं, आजार आपल्याला होत आहेत. फक्त आणि फक्त त्यांना दुर्लक्षित केल्यामुळे, त्यांचं न ऐकल्यामुळे वरचेवर होणारं युरिन इन्फेक्शन असेल, पोटी पोटात दुखणं असेल, हे सगळं का सुरू आहे? कारण आपण आपल्या शरीराचा आवाज ऐकत नाही आहोत. ते काहीतरी आपल्याला सांगत आहे. हलके फुलके इनिशियल स्टेजचे सिम्पटम्स दाखवत आहे, पण आपण ते दुर्लक्षित करत आहोत, ते ऐकत नाही आहोत आपल्या शरीराचा आवाज. त्यामुळे अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स येत आहेत. मेनोपॉजच्या वेळेला अति त्रास होत आहे. पण जर यांना सॉरी म्हटलं, त्यांचं ऐकून घेतलं, त्यांना समजून घेतलं, तर आपल्या शरीराला आणि आपल्या मनाला हा त्रास, ह्या वेदना, हे दुःख होणार नाही. भरपूर अशा सुया, सर्जरी आपल्याला करून सुया टोचायला लागणार नाही, सर्जरी करून घ्यायला लागणार नाही. जिथे जिथे आपले अवयव आहेत त्या ठिकाणी हात घेऊन जा, प्रेमाने त्यांना स्पर्श द्या, त्यांना सॉरी म्हणा, थँक्यू म्हणा. आपल्या पोटऱ्या, मांडी, ज्यामुळे आपण व्यवस्थित मांडी घालून बसू शकत आहोत, धन्यवाद व्यक्त करा. आपल्या संपूर्ण शरीराचे, अगदी डोक्यावरच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत संपूर्ण शरीरावर प्रेमाने स्पर्श करा. सॉरी म्हणा, थँक्यू म्हणा, आय लव्ह यू म्हणा. बघा,
तुमची खरी समृद्धी हीच आहे. तुमचा जर एक बॉडी पार्ट विकायचा झाला, तो जर व्यवस्थित असेल आणि गरजू माणसाला जर तो द्यायचा झाला, तर करोडो रुपये तुम्हाला मिळतील. करोडोंची प्रॉपर्टी तुमच्याकडे आहे. पण यातल्या एका जरी अवयवाकडे तुम्ही दुर्लक्ष केलं, तर मात्र हॉस्पिटलमध्ये करोडो रुपये तुम्हाला द्यावे लागणार आहेत आणि त्याच्यानंतर सुद्धा तुमची प्राणज्योत सुरू असेल की नाही, तुम्ही जिवंत असणार की नाही, डॉक्टर गॅरंटी घेत नाही. तुम्ही तुमचं आयुष्य EMI भरण्यात, पैसा कमवण्यात आणि तो बँकेत जमा करण्यात आणि भौतिक सुख विकत घेण्यात खर्च करतात. अख्खं आयुष्य तिथे तुम्ही खर्च करता. शरीराचं ऐकत नाही. शरीराला नवनवीन नावांचे गंभीर असे आजार आपण जोडून घेतो आणि एक दिवस असा येतो की हॉस्पिटलमध्ये आपल्याला ते सगळे कमवलेले पैसेही द्यावे लागतात, पुन्हा कर्जही घ्यावं लागतं आणि पुन्हा माणूस जिवंत राहील की नाही याची गॅरंटी नाही. सोबत जाताना कपाळावरचा रुपया सुद्धा नेता येत नाही. बघा तुमची खरी श्रीमंती किती करोडो आणि अरबो रुपयांचे अवयव आणि शरीर तुमच्याकडे आहे. जर हे व्यवस्थित असेल तर तुम्ही रोज कितीतरी कमावू शकता. पण पहिले थोडे काही मिनिट या शरीराचं ऐकणं, त्याला देणं हे महत्वाचं आहे. संपूर्ण शांतता. आता ऍक्च्युअली तुमच्या आयुष्यात किती पैसे आहेत हे आपण बघू. तुम्ही म्हणतात की माझं नशीब असं, आधीपासून लहानपणापासून मलाच माझ्या आयुष्यात अडचणी येतात, पैसे नसतात, बरोबर. पण बघा तुमच्या जन्माचा तो क्षण आठवा, ज्या वेळेला आईच्या गर्भातून तुम्ही बाहेर आला, एक तरी रुपया तुम्ही सोबत घेऊन आलेला होतात का? पण ऑपरेशन थिएटरच्या बाहेर खूप सुंदर सुंदर मखमली कापड घेऊन तुमचे नातेवाईक उभे होते तुमची वाट बघत. हे कापड घेण्यासाठी पैसे लागले असतील का? हो, नक्कीच लागले असतील. तर हे जे पैसे होते हे तुमचेच होते म्हणून तुम्हाला त्यावेळी योग्य वेळी ते मिळाले. लक्षात घ्या, थोडस समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही नशिबाने जे घेऊन आलेला आहात ते तुम्हाला योग्य वेळी मिळणारच आहे. पण तुम्ही काय करत आहात? निगेटिव्ह होऊन, नाराज होऊन, कंप्लेंट मोड मध्ये जाऊन आपल्या शरीराच्या भोवती जो ऑरा आहे त्या ऑरा मध्ये इतकी निगेटिव्ह एनर्जी आणि इतके ऑब्स्टॅकल तयार करून ठेवलेले आहे की ती आर्थिक समृद्धी तुमच्याकडे येते, तुमच्या ऑरावर ती काय होते, आदळली जाते त्या निगेटिव्हिटीवर आणि तिथून ती बाउन्स बॅक होऊन जाते. त्या ऑरा मधून डायरेक्ट तुमच्याकडे यायला तिला मार्गच नाहीये. इतकं निगेटिव्ह वलय तुम्ही तुमच्या भोवती करून ठेवलेलं आहे. बघा तुमच्या जन्माच्या क्षणी तुम्ही सोबत येताना एकही रुपया आणलेला नव्हता, पण सोन्याच्या काडीने तुमच्या जिभेवर मधाने ओम लिहायला सगळ्यांची लगबग होती. तुम्हाला मध साठवायला. मग हे मधासाठी पैसे नाही लागले का? त्या सोन्याच्या काडीसाठी पैसे नाही लागले का? तुमचं पहिलं दर्शन घेण्यासाठी तुमचे नातेवाईक वेगवेगळ्या गावाहून आले तुमचं बारसं करण्यासाठी, त्यांना पैसे नाही लागले का? तुमच्यासाठी आहेर आणला, मला ड्रेस आणला, सॉक्स, स्वेटर, टोपी, दुपट, डायपर, तुमच्यासाठी झोपाळा, तुमच्यासाठी खाट, तुमच्यासाठी मच्छरदाणी, वेगवेगळे फॅन्सी ते सिरप, त्या लस, हो की नाही? हे सगळं ज्या वेळेला केलं त्या प्रत्येक वेळेला पैसा लागला की नाही? फक्त आणि फक्त तुमच्यासाठी होतं, हे तुम्हाला देण्यासाठी होतं. तुम्ही कमवलेले पैसे नव्हते, पण योग्य वेळ होती ते तुम्हाला मिळालं. तिथून पुढे तुम्ही शाळेत जायला लागलात. तुमची संपूर्ण शाळा संपेपर्यंतच तुमचं आयुष्य आठवा.
प्रत्येक वर्षी ऍडमिशन फी लागली. दिवसभरात 4 ते 6 वेळेला तुम्ही काहीतरी खात होतात, त्याला पैसे लागले. तुम्हाला प्रत्येक वर्षी पुस्तकं लागले, वह्या लागली, बॅग, दप्तर, वॉटर बॉटल, टिफिन बॅग, ट्युशनच्या वह्या पुस्तकं, ट्युशनची फी, शाळेत आणि ट्युशनला जाण्यासाठी बसची फी, रिक्षाची फी, घरून जरी कोणी सोडत असतील तर त्या गाडीत पेट्रोल टाकायला लागलं. प्रत्येक ठिकाणी पैसा लागला की नाही लागला, तो तुमच्यासाठी होता की नाही, म्हणून तो तुमच्या आई वडिलांनी खर्च केला योग्य वेळी. तुमचे एक्झाम साठीच्या ऍडमिशन फी, या सगळ्यामध्ये तुम्हाला सुंदर सुंदर ड्रेसेस घेतले गेले, सुंदर सुंदर चप्पल, बूट, हेअर बो, ज्वेलरी, पर्स, तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाणं, सगळं झालं तुम्ही शाळेत असेपर्यंत. पेन, पेन्सिल, इरेझर, शार्पनर, स्केल सगळं तुम्हाला मिळालं. तिथून पुढे ज्या वेळेला तुम्ही कॉलेजला गेलात, सेम सगळं मिळालं. सुंदर सुंदर ड्रेस, ज्वेलरी, चप्पल, बूट, बॅग्स, वह्या पुस्तकं, स्टेशनरी, शाळेत कॉलेजची फी, ट्युशनची फी, तिथे जाण्याला जे व्हेइकल लागलं त्याची फी, घरचं जरी व्हेइकल असेल त्याच्यात पेट्रोल डिझेल टाकायला लागलं. प्रत्येकासाठी पैसा खर्च करावा लागला आणि तो खर्च झाला आणि ते सुख तुम्हाला मिळालं का? कारण हे पैसे तुमचे होते, तुम्ही तुमच्या नशिबाने घेऊन आलेला होता. आणि या वेळेला कधीच तुमच्या औरामध्ये तुम्ही ही निगेटिव्हिटी तयार केलेली नव्हती की मला आर्थिक अडचण आहे, कधीच नाही. त्यामुळे इझिली तुम्हाला सगळं मिळत गेलं. पण जसे जसे तुम्ही मोठे होत गेला आणि वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तींना भेटत गेला, वेगवेगळ्या प्रकारच्या घटनांमध्ये, परिस्थितीमध्ये गेला आणि निगेटिव्ह थॉट्स क्रिएट करत गेला, आणि या निगेटिव्ह थॉट्स मधून काय झालं, तुमच्या ऑरामध्ये एवढी निगेटिव्हिटी तुम्ही तयार केली, तुमच्या शरीराच्या भोवती जो ऑरा आहे तिथे असं काही शेड तुम्ही तयार केलं की ज्यामुळे आर्थिक म्हणजे पैसे येतात पण त्या ऑरामध्ये आदळून ते बाउन्स बॅक होतात. विश्वास ठेवा, तुमच्या जन्माच्या क्षणापासून आतापर्यंत मला वाटतं ऑलमोस्ट सगळे इथे 30, 35, 40च्या वरची लोक आहेत, 45, 50च्या वरची लोक आहेत. जर तुम्हाला तुमच्या सुरुवातीच्या काळात कधीच आर्थिक अडचण आली नाही, कारण तुम्ही त्यावेळेला प्युअर होतात, ओरिजिनल होतात, प्रामाणिक होतात, आनंदी होतात, सगळ्यात महत्वाचं तुम्हाला काळजी नव्हती, तुम्हाला टेन्शन नव्हतं पैशांचं. तर हाच खरा मनी मंत्र आहे, पैसे मिळवण्याचा, पैसे आकर्षित करण्याचा मंत्र आहे की आता सुद्धा तुमच्याकडे जे काही अमाउंट असेल XYZ, कॅश मध्ये घरात पर्स मध्ये असेल किंवा बँक मध्ये असेल, दागिन्यांच्या स्वरूपात असेल, फ्लॅटच्या स्वरूपात असेल, वेगवेगळ्या गाड्यांच्या स्वरूपात असेल, पैशांच्या स्वरूपात असेल, कपड्यांच्या स्वरूपात असेल, घरामध्ये किराणा भाजीपाला या स्वरूपात असेल, घरामध्ये भौतिक सुखाच्या ज्या गोष्टी आहेत, फर्निचर आहे, टीव्ही आहे, फ्रीज आहे, मशीन आहे, त्या स्वरूपात असेल, हा सगळा पैसाच आहे. तर जो आहे त्याला एक्सेप्ट करा, त्याला आज सॉरी म्हणून टाका तुमच्या घरातल्या प्रत्येक वस्तूला, कारण त्या प्रत्येक वस्तूच्या मागे पैसा आहे. त्या प्रत्येक वस्तूला आधी सॉरी म्हणा की तू आहे, तू माझ्यासाठी आहे माझ्या घरात, तरी मी तुझं अस्तित्व नाकारते आहे, म्हणून त्यांची माफी मागा. कारण तुमच्याकडे पैसे नसते तर या गोष्टी तुमच्या घरात असत्या का? पण तुम्ही एक नोंद न करता, प्रॉपर बजेट न करता कधीही काहीही घेतलं, त्यामुळे तुम्हाला असं वाटतंय की आता मला आर्थिक अडचण आहे. जरा स्वतःच्या घरामध्ये बघा, तुमचं किचन बघा, तिथली प्रत्येक वस्तू बघा, तुमचा हॉल बघा, तुमचं बेडरूम बघा, बेडरूम मधलं प्रत्येक कपाट बघा, तुमचा काही बिझनेस असेल तर तिथलं प्रत्येक कपाट बघा, त्या
प्रत्येक एका वस्तूच्या मागे पैसाच आहे. इव्हन तुमचं टॉयलेट बाथरूम बघा, तिथले जे काही ब्रश असतील किंवा लिक्विड्स असतील, सगळं पैसाच आहे. बरोबर. तर त्या प्रत्येक वस्तूला आज तुम्हाला सॉरी म्हणायचंय, कारण तुम्ही त्याचं अस्तित्व नाकारत आहात. त्या प्रत्येक वस्तूला आज थँक्यू म्हणा. त्या प्रत्येक वस्तूला आय लव्ह यू म्हणा. संपूर्ण शांतता स्वतः सोबत राहायचं आहे. आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये ज्या कोणी व्यक्ती येऊन गेल्या, आपल्या जन्मापासून जेव्हापासून तुम्हाला आठवत असेल आतापर्यंत, जेवढ्या काही व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊन गेल्या, जेवढ्या काही घटना घडून गेल्या, त्या प्रत्येक क्षणाला तुम्हाला सॉरी आणि थँक्यू आणि आय लव्ह यू म्हणायचे. कारण प्रत्येक चांगला सुखद अनुभव जसं तुम्हाला आनंद देऊन जातो, तसं प्रत्येक कटू आठवण किंवा वाईट माणूस तुम्हाला शहाणपण शिकवून जातो. काय करायला नको हे शिकवून जातो. तुमच्या आयुष्यात जेवढे क्षण तुम्ही आतापर्यंत जगला, ते प्रत्येक क्षण म्हणजे तुमचा गुरु होता. ईच अँड एव्हरी मोमेंट, अगदी प्रत्येक क्षणातून आपण काहीतरी शिकत असतो. आजपासून हा ऍटिट्यूड स्वतःमध्ये डेव्हलप करा. चांगलं घडलं, आनंद झाला तर ती सुखद आठवण, पण वाईट घडलं तर ते आपल्याला एक शिकवण असते, एक शहाणपण असतं. काय करायला नको. ओके. सो प्रत्येक क्षणाला सॉरी आणि थँक्यू म्हणायचंय. घरातल्या प्रत्येक वस्तूला, बिझनेस असेल, नोकरी असेल, तिथल्या सुद्धा प्रत्येक वस्तूला सॉरी, थँक्यू, आय लव्ह यू म्हणायचंय. स्वतःच्या शरीराला अगदी केसापासून पायाच्या नखापर्यंत बाहेरून दिसणारे जे बॉडी पार्ट्स आहेत आणि इंटरनल ऑर्गन्स आहेत, त्यांना सुद्धा सगळ्यांना सॉरी, थँक्यू, आय लव्ह यू म्हणायचंय. इथून पुढचे काही क्षण स्वतः सोबत राहायचंय आणि तुमचा स्वतःचा वेळ घेत अतिशय हळुवारपणे दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर ठेवत, ज्या ठिकाणी आत्ता कुठे जर वेदना असेल तिथे हात घेऊन जायचे तुमचे. काही क्षण तिथे हात ठेवायचे. अजिबात घाई गडबड न करता स्वतःचा वेळ घेत अतिशय सावकाशपणे डोळे उघडायचे. कुठलीच घाई गडबड नको. ओके. हळूहळू कम बॅक. चलो, परत यायचं सगळ्यांनी हळूहळू. आला. कसं वाटतंय? जरा रिलॅक्स वाटलं का? कळलं तुम्हाला सॉरी, आय लव्ह यू, थँक यू काय असतात ह्या गोष्टी? येस. व्हेरी गुड. कुणाला काही बोलायचं आहे? त्याच्यानंतर एक प्रॅक्टिस
प्रॅक्टिकल अगदी 1 मिनिटाचं घेणार आहोत आपण. तुम्हाला एनर्जी जाणवली. आता एनर्जी बघणार आहोत आपण. ओके, माइंड फ्रेश झालं. छान. ओके, चलो आता आपल्या फिलिंग्स सोबत राहा. कुणाला काही वाटलं, छान अनुभव आला असेल तर ग्रुपमध्ये जरूर शेअर करा. आता बघा, तुम्हाला एनर्जी आज फील झाली. ओके, आता एनर्जी दिसते कशी ती आपण बघू. ओके, माझ्या हातामध्ये हे ट्राउझर आहे, हे दिसते का प्रत्येकाला? याला म्हणतात पेंडुलम ट्राउझर. ओके, याच्यावर आपण एनर्जी चेक करणार आहोत. आता माझ्यासोबत रेकीची शक्ती आहे. ओके, सो त्या शक्तीमुळे हे माझ्या सोबत कनेक्ट झालेलं आहे. माझ्यासोबत म्हणजे बघा आता काय होतंय. आता ह्या ट्राउझरला मी सांगणार आणि तो ते काम ऐकणार. ओके, आता बघा माझ्याकडे इथं आहे हा एक हातरुमाल. तर याला मी ना हे असं करते, उगाचच आगळापट करते. अँड आय हेट यू, मला तू अजिबात नाही आवडत. आय हेट यू, आय तिरस्कार केला. आता ह्या डान्सरला मी रिक्वेस्ट करते, ओ माय डिअर, प्लीज गिव्ह मी क्लिअर डिवाइन गायडन्स. ऍट प्रेझेंट या हातरुमालाची एनर्जी कशी आहे? ऍट प्रेझेंट या हातरुमालाची एनर्जी कशी आहे? फिरतंय, दिसतंय तुम्हाला? कसं फिरतंय? क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? अँटी क्लॉकवाईज म्हणजे काय असतं? निगेटिव्ह एनर्जी असते, बरोबर. किती फास्ट फिरतंय बघा. रेकीच्या पुढच्या लेवल मध्ये जर तुम्ही आलात तर हे तुम्ही सुद्धा एनर्जी चेक करू शकणार आहात. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. प्लीज स्टॉप, प्लीज स्टॉप, प्लीज स्टॉप, प्लीज स्टॉप. थांबलं. कुठल्याही व्यक्तीची स्वतःच्या चक्रांची एनर्जी तुम्ही चेक करणार आणि तुमच्या आयुष्यात काहीही प्रश्न असतील त्याचे उत्तर शोधणार. आता बघा, मी प्रेमाने हा हातरुमालाची घडी घातली, त्याला प्रेमाने स्पर्श केला. ओके, आणि याला म्हटलं आय सॉरी, सॉरी, आय थँक यू अँड आय लव्ह यू. तू माझी किती मदत करतोस. थँक यू सो मच. ओ माय डिअर, प्लीज गिव्ह मी क्लिअर डिवाइन गायडन्स. ऍट प्रेझेंट या हातरुमालाची एनर्जी कशी आहे? प्लीज गिव्ह मी क्लिअर डिवाइन गायडन्स. ऍट प्रेझेंट या हातरुमालाची एनर्जी कशी आहे? कसं फिरतंय पहिल्यापेक्षा सेम की वेगळं? वेगळं आहे. क्लॉकवाईज आहे की अँटी क्लॉकवाईज आहे? क्लॉकवाईज आहे. म्हणजे पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. प्लीज स्टॉप, प्लीज स्टॉप, प्लीज स्टॉप. म्हणजे बघा, तुम्हाला डे 1ला रेकी सांगताना सांगितलं होतं की ब्रह्मांडामध्ये एक एवढासा कण जो काही आहे तो सुद्धा एनर्जी आहे. ईच अँड एव्हरीथिंग इज एनर्जी. सजीव असेल किंवा निर्जीव असेल, प्रत्येक गोष्ट एनर्जी आहे, बरोबर आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं होतं काल, अन्न आणि पाणी जेवण जेवताना, इतरांना वाढताना, तयार करताना पॉझिटिव्ह व्हायब्रेशन द्या. ओके, तर कालचं सेशन, आजचं सेशन हे आत्मसात करा, अंगीकार करा, याचं अनुकरण करा तुमच्या व्यावहारिक आयुष्यामध्ये. उठता बसता प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक वस्तूला थँक्यू म्हणा. आपल्या मागच्या बॅच मधला कितीतरी जणींनी बंद पडलेले मशीन सुरू केले.
त्या मशीन्सला फक्त म्हटलं आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू. आपण वर्षानुवर्ष वस्तू वापरत असतो पण त्यांना कधीच ग्रॅटिट्यूड व्यक्त करत नाही. ओके, तर ग्रॅटिट्यूड व्यक्त करणं हे खूप गरजेचं आहे. तर प्रत्येक गोष्ट एनर्जी आहे. आता आजची ही जी थेरी आहे, हे जे 4 मंत्र आहेत ते तुम्हाला कुठे वापरायचे आहेत? तुमच्या आयुष्यात असा एखादा व्यक्ती असेल ज्याच्याशी तुमचं पटत नाही, तर त्या व्यक्तीला त्याचा फोटो लावा एका कागदावर आणि त्याच्या समोर हे वाक्य तुम्ही रोज लिहा 42 दिवस पर्यंत. ओके, का आता तुम्ही म्हणणार आपल्याला थोडासा ऍटिट्यूड असतो, इगो असतो, प्रत्येकाला असतो. कुणाला पर्सनली नाही बोलत आहे मी, मला पण होता, आता नाहीये. काय वाटायचं मला माहिती का, मला ज्या दिवशी ही माहिती मिळाली की असं असं एक टेक्निक आहे आणि त्याच्याने सॉल्व्ह होतं, मला काय गरज पडली त्याला माफ करायची? माझं काय अडलंय, असा ऍटिट्यूड होता. ओके, पण होतं काय, मी माझ्या करिअर मध्ये आहे, त्या व्यक्तीचं तोंड कधीच दिसत नाही, पाहणं सोडून दिलंय. बरोबर, ती व्यक्ती तिच्या मार्गाला आहे, पण दोघांना एकमेकांना आणि युनिव्हर्सला माहिती यांचं काहीतरी खटकलंय. मलाही माहिती, त्या व्यक्तीलाही माहिती, युनिव्हर्सलाही माहिती. मग ही जी एनर्जी आहे, ओके, ही जी एनर्जी आहे ती आपल्या लाईफ मध्ये ऑब्स्टॅकल क्रिएट करते, अडथळे क्रिएट करते. आता त्या व्यक्तीला जाऊन थँक्यू म्हणायचं नाहीये, त्या व्यक्तीला जाऊन सॉरी म्हणायचं नाहीये, त्या व्यक्तीला जाऊन माफ कर म्हणायचं नाहीये, आय लव्ह यू म्हणायचं नाही, पण काय करायचंय, त्या व्यक्तीचं नाव आठवायचंय आणि ही प्रार्थना म्हणायची, किंवा त्या व्यक्तीचं नाव आणि फोटो कागदावर लिहायचंय आणि ही प्रार्थना लिहायची 42 दिवस पर्यंत. तर हे केल्यामुळे काय होईल, एकतर ते नातं तुम्हाला हवं वाटत असेल तर व्यक्ती समोरून कॉन्टॅक्ट करेल, जसं कधी काही झालंच नाही. इव्हन कुणाकडून जर पैसे दिलेले उसने घ्यायचे राहिले, तो देत नाहीये, तरी सुद्धा हे टेक्निक करा. ओके, आता ते नातं जर तुम्हाला हवं असेल तर ती व्यक्ती स्वतःहून तुमच्याशी बोलायला येईल आणि खूप छान बोलेल. आणि होईल काय, तुमचे जेवढे जेवढे काम अडकलेले आहेत लाईफ मध्ये ते सगळे सॉल्व्ह व्हायला सुरुवात होईल, तुमचा मार्ग मोकळा होईल. किंवा शरीराला जर काही व्याधी असतील आणि तुमच्या जर गोळ्या किंवा औषधं चालू असतील तर ते कुठेतरी कमी होतील आणि बंद होतील. तर आता 6 बॅचेस घेऊन झाल्यात माझ्या याच्या आधी लेवल 1च्या. तर प्रत्येक बॅच मध्ये मी हे सांगितलं आणि अनेकांनी हे केलं आणि त्यांना रिझल्ट मिळालेले आहेत. तर तुम्हाला मिळणार नाही का रिझल्ट? मिळेल, पण तुम्हाला त्याच्यावर काम करावं लागेल. आणि अट एक आहे की तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. डे 1 पासून सांगते, तुमचं कुणाचं लॉजिक इथे काम करणार नाही. जे म्हणते काही सांगतात असं होतं का आणि मग कशाला त्याला माफ केलं पाहिजे, नका करू, आहे तीच परिस्थिती राहील. पण हा, ही टेक्निक जर वापरायला सुरू केली तर तुमची नक्की अडथळे दूर होतील, नवीन संधी आयुष्यात येतील, शारीरिक आजार सुद्धा तुमचे कमी कमी होतील. इतकी खूप सुंदर पॉवरफुल ही टेक्निक आहे. ठीक आहे, कुणीतरी आता मेसेज केलाय मुलांवर पण हा प्रयोग करता येईल. मी काय सांगितलं की एव्हरीथिंग, अगदी एवढासा भूमिकंप जरी या ब्रह्मांडामध्ये जे काही आहे ते सगळं एनर्जी आहे. तुम्ही कुणावरही हा प्रयोग करू शकता. तुमची एखादी वस्तू हरवली सापडत नाहीये तरी सुद्धा तुम्ही हा प्रयोग करू शकता की आय एम सॉरी, माझं चुकलं, मला माफ कर, प्लीज फॉरगिव्ह मी. मी तू ज्या वेळेला माझ्याकडे होतीस ती वस्तू, त्यावेळेला मी तुला दुर्लक्षित ठेवलं, मी तुझं ऐकलं नाही, तू मला इतकी मदत केली, मी तुला वापरलं, मला आनंद झाला, पण मी दुर्लक्षित ठेवलं, तुझा विचार केला नाही, म्हणून आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. आणि मला माहितीये की तू माझ्यासाठी आहेस, तू माझी आहेस, तर थँक्यू, तू मला माफ केलेलं आहे, धन्यवाद. आणि इथून पुढे मी तुझी काळजी घेईन, आय लव्ह यू. तर बघा ती वस्तू मॅजिकली तुम्हाला सापडेल. ओके, येस. तर उद्या आपण एक खूपच सुंदर मेडिटेशन घेणार आहोत, याच्यापेक्षाही पुढची अनुभूती असणार आहे. आणि उद्याचं मेडिटेशन करायला थोडी हिंमत लागते. ओके, आपल्याला असं वाटतं की का आम्ही करावं,
तर मग बघा, थोडासा विचार करा, प्रयत्न करा, सेशनला या. ज्यांच्या किंमत आहे ते शेवटपर्यंत थांबतात, सुंदर अनुभूती घेतात, खूप सुंदर अनुभव असतो आणि त्या सेशनच्या नंतर त्यांचे बरेचसे प्रश्न सॉल्व्ह होतात, त्यांना मार्ग मोकळे होतात, संधी येतात. ओके. तर इतका वेळ तुम्ही पेशन्स ठेवून मला ऐकून घेतलं त्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद. येस, थँक्यू सो मच. थँक्यू. ओके, बोला. एकेकीने बोला, कोणाला बोलायचं असेल तर. कोमल जगताप ताई. ओके, माईक सुरू करा. पूर्ण घरातले व्हायब्रेशन चेंज झाले असतील. एनर्जी, घराची पूर्ण एनर्जी चेंज झाली. येस, खूप छान. पहिलं वाक्य की मीच आहे माझ्या जीवनाची शिल्पकार, आणि दुसरं वाक्य जो जो चमत्कारांचा विश्वास ठेवतो त्याच्याच आयुष्यात चमत्कार घडतात. दोनच वाक्य सांगितली. आणि त्याच्यानंतर हो पोनो पोनो थेअरी आपण आज घेतली. आपण जे घेतलं ना, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू, याला हो पोनो पोनो थेअरी असं म्हणतात, किंवा थेरपी असं म्हणतात. ओके. येस. थँक्यू सो मच. काय म्हणतात तिसरं वाक्य तुम्ही? ऍक्च्युली ते जो चमत्कारांवर विश्वास ठेवतो त्याच्यानंतरचं हो पोनो पोनो थेअरी. मेसेज मध्ये टाईप करा. ओके. चला, अजून कुणाला बोलायचं आहे? कोणीतरी माझ्या हँड रेस केला होता दोघांनी. प्रशांत सर, तुम्हाला बोलायचं आहे? हँड रेस. हो, तुम्ही तुमचा लावू शकता स्वतःच. एकतर स्वतःच्या शरीर एकतर स्वतःलाच टच करा प्रत्येक ठिकाणी, अदरवाईज पेपरवर स्वतःचा फोटो लावा आणि त्याच्यावर करा. ब्लँक पेज घ्यायचं, त्याच्यावर स्वतःचा फोटो लावायचा, ही 4 वाक्य लिहायची रोज 21 वेळेला, असं 42 दिवस करायचं जर आपल्याला खूप जास्त लेवलला प्रॉब्लेम आहे. ओके. आपण जर पूर्ण सरेंडर होऊन मनापासून इमोशनली कनेक्ट होऊन करत असू तर आपल्याला खूप लवकर रिझल्ट मिळतात. पण लिहिण्याने काय होतं की आपलं सबकॉन्शियस माइंड खूप हायर लेवलला ऍक्टिव्ह होतं लिहिल्यामुळे. कारण आपण लिहित पण असतो, लिहिताना बोलत पण असतो, आणि तो थॉट तिथे सुरू असतो न्यूरॉन्स मध्ये फ्लक्च्युएशन. त्याच्यामुळे लिहिल्यामुळे रिझल्ट. सुवर्ण काही बोला. हँड रेज केला तुम्ही, बोलायचंय, अदरवाईज सेशन झालं आपलं. अच्छा. 42 दिवसच करायचं असं काही नाहीये, तुमचा प्रॉब्लेम जोपर्यंत सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत करायचं. शक्यतो तोपर्यंत होतो सॉल्व्ह. ओके. कारण इथून पुढे रेकी शक्तीची पण जोड मिळेल ना.
आता आपण जे शिकतोय त्याला तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन पण म्हणू शकता, पण त्याला पुन्हा रेकी शक्तीची पण जोड मिळेल. तर जर आपली इमोशनली आपण किती कनेक्ट आहोत, आपण किती सरेंडर झालो आहोत, त्याच्यावर डिपेंड करतं आपल्याला रिझल्ट कधी मिळते. आता कुणाचा प्रॉब्लेम जर 1 महिना जुना आहे आणि कुणाचा 10 वर्ष जुना आहे, तर मग रिझल्ट यायला थोडा वेळ लागेल ना, आपल्याला तेवढं काम करावं लागेल. तर डिपेंड करतं की त्याची हे किती आहे, इंटेन्सिटी किती आहे. ओके. येस. अजून एक हँड रेज आहे, मी तर नाव आहे का, व्हिडिओ ज्याला बोलायचं आहे ना त्यांनी व्हिडिओ सुरू करत चला, मी व्हिडिओ बंद ठेवून बोललं तर चालेल ना? येस, मी शहा बोला. व्हिडिओ सुरू करा ना. सुवर्णताई तुमचं माईक बंद करा प्लीज. त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आणि त्या व्यक्तीचा युनिक आयडेंटिटी, म्हणजे तुमच्याकडे त्याचा मोबाईल नंबर तर असेल पर्सनल त्याचा. ओके. तर इथे आपल्याला युनिक आयडेंटिटी मेन्शन करायची असते, म्हणजे त्या व्यक्तीचा एकतर फोटो लावा, दी बेस्ट. फोटो जर नसेल तर त्या व्यक्तीचं नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर किंवा तो राहतो तो पत्ता. कारण युनिव्हर्स मध्ये मित्तल नावाचे करोडो लोक आहेत. मग युनिव्हर्सला कळेल कसं, युनिक आयडेंटिटी मेन्शन करायची आपल्याला आणि तिथे लिहायचंय की तुम्ही ही जी थेरपी आहे ही कशासाठी करत आहात ते तिथे मेन्शन करायचं, संकल्प करणं याला म्हणतात. तर तुम्हाला तिथे लिहायचंय किंवा मनातल्या मनात ते बोलून युनिव्हर्सला डिक्लेअर करायचंय की या व्यक्तीला मी पैसे दिलेले होते, त्याच्याकडून ते रिटर्न येण्यासाठी मी हे करत आहे. तर एवढे रुपये ह्या व्यक्तीने माझे जे घेतलेले आहे ते मला इतक्या तारखेपर्यंत इतकी रक्कम याने मला परत दिलेली आहे, असं. ठीक आहे. मी त्यांनी माझ्याकडून एवढे रक्कम घेतलेली होती आणि मी तर त्यांच्या आयुष्यात आता संपूर्ण सुखी समाधानी समृद्धी आहे आणि त्यांनी स्वतःहून इतक्या तारखेला या महिन्याला या सण मध्ये म्हणजे इयर मध्ये मला माझी ही रक्कम संपूर्ण समाधानी वृत्तीने आनंदाने वृत्तीने मला दिलेली आहे, स्वतःहून दिलेली आहे, असं लिहायचं आणि मग ही प्रेयर सुरू करायची. ओके. हा. म्हणजे केलं तरी चालेल. कोणाकडून येणं बाकी ते डिटेल्स घ्या, त्यांच्याकडून किती येणं बाकी ते डिटेल्स घ्या. कुठल्याही कारणासाठी करू शकतात. एखादं रिलेशन हेल करायचं असेल, एखादा आजार हेल करायचा असेल, मुलांच्या काही समस्या असतील, कुठल्याही कारणासाठी करू शकतात. ओके. येस. स्वाती ताई तुम्ही कुठून आहात? तुमचं नाव स्वाती आहे का? आपल्या स्क्रीन हा. अच्छा. अच्छा, तुम्ही कुठे राहता? अच्छा. ओके. तर काय असतं ना, आपण जगभरातले जे लोक आहोत तर ते 4 पर्सनॅलिटी मध्ये डिव्हाइड झालेले आहेत. ओके. तर काही लोक हे एकदम बोल्ड असतात, बॉसी असतात, काही लोक अति चिकित्सक वृत्तीचे असतात, काही लोक सगळ्यांना सांभाळून घेणारे असतात आणि काही लोक जे असतात तर ते थोडस कन्झर्वेटिव्ह असतात, शाय असतात. ओके. तर जगभरातले लोक हे 4 कॅटेगरी मध्ये डिवाइड झालेले असतात.
तर आपलं मूल किंवा आपण अशा कुठल्या तरी एका कॅटेगरीमध्ये आहोत. तर याचा सायंटिफिक स्टडी जो आहे, तर जे DMIT एक्सपर्टनी आहे, जी आपण टेस्ट करतो त्याच्यात आपल्याला कळतं की नक्की ती व्यक्ती कशात मोडते. आता तुम्हाला दिसतंय की ती शाळा आहे, तर तुम्हाला सगळ्यात पहिले ते ऍक्सेप्ट करायचं. ओके. त्याच्यानंतर तिच्याशी बोलताना, तिला जेवायला देताना, तिला पाणी प्यायला देताना तुम्हाला काय करायचंय हे बोलायचंय. आणि आता ज्या वेळेला तुमची जर लेकीची दीक्षा झाली, तर तुम्ही त्या पाण्याला अफर्मेशन द्यायचे की तू कॉन्फिडंट आहेस, तू बोल्ड आहेस, तुला स्टेज डेअरिंग आहे तुझ्यामध्ये, तुला स्टेजवर जाऊन वक्तृत्व द्यायला खूप आवडतं, तुझं वक्तृत्व ऐकण्यासाठी हजारो श्रोते तुला उपलब्ध आहेत. हे आधीच डिक्लेअर करायचं आपल्याला. या पद्धतीचे अफर्मेशन तिला द्यायचे आहेत आपल्याला. तिच्या जेवणातून, तिच्या पाण्यातून, तिच्याशी समोरासमोर बोलण्यातून, ती ज्या वेळेला झोपलेली असते त्यावेळेला सुद्धा तिच्या कानाजवळ हेच बोलायचं. ओके. चलो, आज 12 वाजत आले. भरपूर वेळ झाला तरी संगीताताई तुम्ही असं हँड रेस केलं होतं ना, की काय म्हणत होता? हो. आणि तुमचं रेकी जर झालं तर तुम्हाला काय करायला लागेल, त्यांना पाणी रेकी वॉटर चार्ज करायला शिकवलं जातं. तर त्याचं जे रिझल्ट असतात ते खूप मॅजिकल असतं. तर रेकीचं पाणी त्यांना द्यायचं पहिला. आणि आता ही थेरपी कशी वापरणार, की तुम्ही त्यांना सांगा किंवा तुम्ही करा त्यांच्या गुडघ्याला किंवा मग पेपरवर लिहून द्या की माझ्या सासूबाईंच्या गुडघ्यासाठी करते. पण आता तुमच्या सोबत रेकी नाहीये त्याच्यामुळे याचा रिझल्ट तुम्हाला तेवढा येणार नाही. तर हे त्यांनी स्वतः केलं पाहिजे त्यांच्या गुडघ्यांसाठी. तुमची रेकी झाल्यावर तुम्ही करू शकता. पण आता तेवढं हे नाही होणार. मग तुम्ही रेकी वॉटर पण देऊ शकता आणि डायरेक्ट त्यांच्या गुडघ्यावर पण काम करू शकता. पण आता सध्या हे त्यांना करावं लागेल. हो. Yes. तर आता 12 वाजले, आपण थांबूया. शाळा आता सुटते 12 वाजता, मला पोहोचायला 10 मिनिट लागतात शाळेत. ओके. तर कुणाचे काही प्रश्न असतील तर तुम्ही पर्सनलला टाकू शकता. कुणाचं कुणाचं तर माईक चालू आहे. Mute बंद करा. काय माहिती. ओके, आता वेळ झाला आहे. आज आपण इथे थांबूया. कुणाचे काही प्रश्न असतील तर उद्याच्या क्लासमध्ये विचारा. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं तर डे बाय डे आपला क्लासची जी लेवल आहे ती पुढे पुढे जात असते. जेवढा एक्सपिरियन्स तुम्हाला आज छान येतो त्याच्यापेक्षा उद्या छान येतो, अजून उद्या छान येतो. ओके. तर उद्याचा ऍक्च्युली अनुभूती असणार आहे. खूप छान तुम्हाला तो एक्सपिरियन्स येणार आहे. तर उद्याच्या क्लासमध्ये या. काही प्रश्न असतील तर तिथे विचारा. आजचे जर काही अनुभव चांगला आला असेल तुम्हाला किंवा छान वाटलं असेल आजचं सेशन तर जरूर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा. एवढा वेळ पेशन्स ठेवून मला ऐकून घेतलं त्याबद्दल खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि ही दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात संपूर्ण सुख, संपूर्ण समाधान, संपूर्ण शांतता, संपूर्ण आनंद, संपूर्ण आरोग्य तुम्हाला प्रदान करो ही रेकीची प्रार्थना करते. आणि आजचं सेशन इथेच थांबवते. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. Always blessing. Always blessing. Thank you so much. Bye bye.